सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी एक मिनिट हा जातो जरा थांबा म्हातारा माणूस आहे. थँक्यू थँक्यू. गाडी ड्रायव्हरच नाही. आलो रे आलो आलो आलो. अरे कुठे बघतो कुठे चालतो काय आहे? ओ तात्या आपली काय चूक नाही बोलायचं नाही पहिलं सांगतोय. तुझी चूक त्यानंतर काय माझी चूक आहे? हा तू मागे बघून चालवत हे म्हणजे चोराच्या उलट्या झालं. ओ चोर कोणाला बोलता? चोर बीर बोलायचं नाही म्हातारात म्हणून सोडून देतोय. सोडून देतो म्हणजे काय का मोगला यायची काय? ही आमची सोसायटी इथेच आहे समोर. मी आता हाक मारीन ना हाक मारी तर 15 जण धावत येतील मला. प्रवीण ही एक हाक झाली. बघून घेईन तात्या लक्षात ठेव बघून घेईन. तुझ्या शंकर अरे अशोक आणखीन 3 हाका झाल्या गेलं वाटतं. काय चाललंय काय हे? कोणी आपला येतो रस्त्यावर कुठून कुठून माणसं येतात ही आमच्या वाट्याला कशी येतात ती? तू जपून टाक पाऊल गडा. थांब थांब थांब. नमस्कार नमस्कार तात्या. नमस्कार. काय कुठे निघालात? बापरे त्या मगाच्या गुंडांनी पाठवलेस ना बघून घेईन म्हणाला होता. काय दिसतात भयानक माणसं. काय घाईतात? हो मी मला जरा उशीर झालाय. मला पोचायचं एका ठिकाणी. हा हो मी पोचवतो ना तुम्हाला. तुम्ही पोचवता? नाही नको नको मी हे बघा माझी चूक मला मान्य आहे. काय झालं मला चष्म्यात नीट दिसत नाही. अलीकडे नंबर वाढलाय ना त्याच्यामुळे मी जरा आपटलो त्यांच्यावर. हा मला माफ करा. मी येतो आता येतो. नाही नाही तात्या तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. गैरसमज झाला होता आता गैरसमज दूर झालाय. ते तुमच्या कोणते भाई का भाऊ काय त्यांना सांगा. हा कोण भाऊ? ते मगाशी मला भेटले ते. हा काय त्यांचं नाव? अहो तुम्ही मला ओळखलात नाही. कमाल आहे. तुम्हाला हो ओळखलं तुम्हाला मी ओळखलं. पण मग काय आहे मला नीट दिसलं नाही त्याच्यामुळे वय झालं ना माझा आता. हा मी सामान्य माणूस आहे. हो हो. अहो पण माझं ऐकून तर घ्या. ऐकून घेतो. तुम्ही बोला मी ऐकून घेतो. वाटेल कितीही बोला किती वाटेल ते बोला. अहो मी इथला नगरसेवक तुमच्या विभागातला नगरसेवक. हे बघा तात्या नाही आबा. हे तात्याने सगळा घोळ केला. माफ करा आबा. मी तुमच्या विभागातला नगरसेवक. पुढच्या आठवड्यात नगरपालिकेची निवडणूक आहे तेव्हा म्हटलं जरा आठवण असू द्या. अरे आठवण कसली असू द्या? खड्डे खणून ठेवले सगळं रस्त्यामध्ये. चालता येत नाही. मग चालणार कसं माणसं कसं चालायचं? हा अहो मी गाडी पाठवतो ना. अहो एक काय 4 गाड्यात माझ्याकडे. काय नको मी जाईन चालत. हा माझं घर जवळ आहे इथे. जा बरं येतो आबा. लक्षात असू द्या. चला येतो. चार गाड्या कधी घेतल्या म्हणजे आमच्याकडे मतं मागता मागता याची आपली भरभराट झाली. अच्छा तुम्ही आता काहीच काळजी करू नका. अहो आम्ही आहोत ना. तुमचे सगळे प्रॉब्लेम आता आमच्यावर सोपवा. नाही आधीचे नगरसेवक सुद्धा असंच सांगून गेले. तिला उमेदवार म्हणायचं आहे. उमेदवार. हो तेच. हा अहो बोलण्यात आणि करण्यात बराच फरक आहे. आम्ही कृतीवर जास्त भर देतो. बोला तुमचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत? बोला ना बोला. आत्ताच्या आत्ता लिहून घेतो मी. नाही म्हणजे काय आहे मी काय एकदा निवडून आलो ना की लगेच आपल्या समस्या पटापट सोडवून देतो. घ्या रे लिहून घ्या.
मैदान पाहिजे, म्हणजे खेळायला मैदान नाहीये. काय होतं की रस्त्यावर खेळावं लागतं. कळला तुमचा प्रॉब्लेम कळला. समस्त तरुण पिढीचा हा प्रॉब्लेम झालाय. घ्या रे घ्या, लिहून घ्या. नाही त्याच्यापेक्षा तुम्ही असं का करत नाही, रस्त्यांकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे ना. म्हणजे एवढे खड्डे असतात की चालणं मुश्किल होऊन जातं. हो ना. अहो रिक्षात बसलोय की उंटावर बसून जातोय हेच कळत नाही कधी कधी. खरं म्हणजे ही फार वेगळी समस्या आहे. तुम्ही नगरसेवकाचं लक्ष वेधलं होतं का या समस्येकडे? अहो नगरसेवक दिसतात कुठे? गेल्या 5 वर्षात तोंड बघितलं नाही त्या नगरसेवक. अहो म्हणून तर तुम्हाला सांगतोय, या वर्षी तुम्ही मला निवडून द्या. तुमचे सगळे प्रॉब्लेम मी सोडवतो. माझी निशाणी लक्षात ठेवा. आपण मी शिव गंगाधर टिपरे या घरात राहतो. मला आबा म्हणतात. आबा हो या आबा या. बसा आबा बसा. आबा बसा. सावकाश. काय म्हणते प्रकृती? बरी आहे. नाही, मध्यंतरी मला कोणी सांगितलं होतं की तुमची प्रकृती बरी नाहीये म्हणून. ते मला पोटात जरा काय पोहे वगैरे खाल्ले ना तर मला असे. नाही पण आता बरी आहे ना आबा? आता तब्येत बरी आहे ना? ठीक आहे. अच्छा, रोज आबा मी तुम्हाला बघतो हा, सकाळी मॉर्निंग वॉक घेताना तुम्हाला आणि तुमच्या मिसेसना. कुठे गेले आहेत? मागून येत आहेत का ते? नाही, त्या गेल्या. कुठे गावी गेले आहेत का? हो, परगावी गेल्या. म्हणजे परलोकी गेल्या. हो सॉरी आबा, फार वाईट झालं. म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं आबा. सॉरी आबा. तरीच मी विचार करतोय, 2-4 महिन्यात दिसल्या नाहीत मला. हो काय बोलताय काय? 40 वर्ष झाली तिला जाऊन. बरं येतो मी. मतदान नक्की करायचं आणि आम्हाला विसरायचं नाही. बरं आबा, येतो. अरे कोण होती मंडळी? अहो महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत ना, उमेदवार आहेत, प्रचारासाठी आलेत. बरा वाटला ना माणूस? किती अगत्याने चौकशी करत होता. असा नगरसेवक हवा. काय असं नगरसेवक हवा म्हणजे काय? 1 नंबरचा बनेल माणूस आहे तो. माझ्या बायकोची चौकशी करत होता. रोज सकाळी म्हणे मॉर्निंग वॉकला तुम्हाला दोघांना बघतो. हल्ली बरेच दिवस दिसले नाही म्हणून सांगतो मला कुठेतरी. मला अजिबात आवडलं नाही तो माणूस. आता जर हा एवढा खोटं बोलतो, निवडून आल्यानंतर काय करीन? आबा म्हणजे बरोबर आहे आबांचं. मलाही 1 नंबरचा फेकूचंद वाटला तो. हे शिर्या, तू नेमका कोणाच्या बाजूने आहेस? त्याच्या नाही, तुमच्या आबा. ही माणसं 1 नंबरची नाटकी असतात. खुर्चीत बसली ना की सगळी सारखी. काय नाही बाबा, आत्ताचा नगरसेवक सुद्धा मागच्या इलेक्शनला असाच हात जोडून आला होता. 5 वर्षात चमत्कार करून दाखवतो म्हणाला होता. निवडून आल्यानंतर सगळे विसरतात. तो निघून गेला. दिसलंय तोंड परत त्याचं? नाही दिसलं. म्हणजे आता मला ते तोंड बघितलं मी. कुठे? खाली मला दिसला ना, हात जोडून मतं मागत होता. हो, मग त्याला विचारायचं नाही का? 5 वर्षात जो चमत्कार करून दाखवणार होतास म्हणाला, तो दाखव म्हणावा आता. अरे चमत्कार दिसत असताना त्याला विचारणार काय? म्हणजे अरे 5 वर्षापूर्वी भाड्याची सायकल नसलेल्या माणसाकडे आज 5-5 गाड्या आहेत. हा चमत्कार नाही. हा चमत्कार दिसत असताना त्याला आणखी काय विचारणार? शी, हा काय फोटो आहे? अशी दिसते मी? कार्टून वाटतंय हे. शलाका, माणूस जसा असतो ना तसा फोटो निघतो. त्यात फोटो काढणाऱ्याचा काही दोष नाही. काय गाय तू पण ना. ए आई, उद्या कुठला ड्रेस घालून जाऊ मी? का ग, कुठे जायचीस तू? अगो असं काय करतेस? उद्या माझं पहिलं मतदान नाही का? शलाका, मतदानाचा हक्क कुणाला देतात माहितीये ना? कोणाला? ज्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात. माहिती आहे मला. काय माहितीये कपाळ? ड्रेस कुठला घालायचा हे सांगायला तुला आई लागते. हा ए आई, बास असं प्लीज, आता पुरे झालं. बरं, मत कुणाला द्यायचं ते ठरवलंयस का? अगं हो, ते राहिलंच. ए कोणाला देऊ तू सांग ना. तुला जो उमेदवार योग्य वाटेल ना त्यालाच मत दे. ते मला कसं कळणार? ए तू कोणाला देणार आहेस? ए विडाबाई, असं सांगायचं नसतं. तू सुद्धा सांगू नकोस. काय वैताग आहे. ए मला कसं कळणार कोण योग्य उमेदवार ते? अगं तुझ्या सामाजिक अडचणी असतील ना काही, तर त्या सामाजिक अडचणी कोण पूर्ण करू शकेल असं तुला वाटतं, त्याला मत द्यायचं. सामाजिक अडचणी म्हणजे काय? म्हणजे समाजामध्ये, आपल्या विभागामध्ये काय काय सुधारणा व्हाव्यात असं तुला वाटतं. तुझ्या काही मागण्या असतील ना, कशाचा विकास व्हावा असं वाटतो.
विकास, यू मीन डिमांड ना? हां, मला असं वाटतं की आपल्या एरियात एक टॉकीज पाहिजे. हे किती लांब आहे ते टॉकीज. 9च्या शोला जेवून निघता आलं पाहिजे. आता तर 7:30लाच निघावं लागतं. आणि एक जिम हवी. अगं मॉडेलिंग करायचं म्हणजे फिगर मेंटेन नको काय करायला? आणखीन काही? नाही, सध्या इतकं पुरे. धन्य आहे बाई तुझी. तू इथेच थांब, आलेच मी. काय म्हणते कन्यारत्न? काय डिमांड काय आता? डिमांड जबरदस्त डिमांड आहे. हो, काय म्हणतायत? अहो मी तिला विचारलं तुला आपल्या विभागात काही सुधारणा हव्यात का, काही मागण्या आहेत का तुझ्या? तर म्हणते कशी, आपल्या विभागात मला सिनेमा टॉकीज हवंय, म्हणजे रात्रीच्या शोला जेवून निघता आलं पाहिजे, आणि एक जिम. रस्ते, पाणी पुरवठा, बस सेवा या गरजा तिच्या दुनियेत नाहीतच. कुठल्या दुनियेत वावरत असते कुणास ठाऊक. जाऊ दे ग, लहान आहे ती अजून. अगं तिच्या वयाचे आपण असतो ना तर आपण सुद्धा हेच बोललो असतो. शिकेल हळूहळू. अनुभवातून माणूस शिकतो म्हणतात ना, हे काय खोटं नाही. समाज एक मोठा गुरु आहे, तो शिकवेल सगळं. आज काय गवारीची भाजी आहे? नाही, ती तोंडली आहे. हर हर महादेव. कोण कोण थोडा पाय फेकायचं का? कोण कोण? नमस्कार पिताश्री. पिताश्री? अरे शेखर की काय, हे काय कपडे घातले? अंगात त्या महाभारत संचारले, मला पिताश्री का म्हण? नमस्कार. मी नाही नाही, नको नको. आम्हाला अगरबत्ती, सेंट, गंधगोळी, कापूर काय नको आहे आम्हाला. नाही 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 काका, अहो मी अगरबत्तीवाला नाहीये, मी खेकडे. खेकडे? खेकडे पिशवीत आणलं की काय? नको आज आम्हाला खेकडे पण नको. आज आमचा सोमवार आहे. नाही नाही काका, अहो माझं आडनाव खेकडे आहे. मी तुमच्या एरियातून नाही म्हणजे आपल्या या विभागातून महापालिकेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. तेव्हा आपलं अमूल्य मत आपण मलाच द्या. हो, मतं कसली मागता? सुधारण्याच्या नावाने बोंब आहे, मतं मागा. काका अहो सुधारणाच हव्यात ना तुम्हाला. बोला कुठल्या सुधारणा हव्यात? महागाई केवढी वाढली आहे, त्याच्यावर काही इलाज आहे का? महागाई वाढली आहे ना, पण त्याला आपण काय करणार? अहो लोकसंख्या केवढी वाढली आहे. हां, आता मला सांगा, लोकसंख्या वाढल्यामुळे खरेदी करणारे वाढतात, त्यामुळे भावसुद्धा वाढतात. आता लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवायची म्हणजे लोकांनी मनावर घ्यायला हवं, बरोबर ना? हो बरोबर आहे. पण आता रस्ते सगळे खणून ठेवलेले आहेत. हां, चालायला फुटपाथ होते पूर्वी. 1900 आता आठवत नाही, पण चालायला होते फुटपाथ आम्हाला चालायला, मला आठवते. तर आता नाही आहेत ते अजिबात. त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहात? आता फुटपाथ आला की तिथे भिकारी आले, फेरीवाले आले, हे भटके लोक वस्त्या करणार, झोपड्या बांधणार, सगळीकडे घाण करणार. चालेल? नाही, ते चालणार नाही. शिवाय पाणी सुद्धा वेळेवर येत नाही. महिन्यातून 4 वेळा कपात होती पाण्याची. तर त्याचं काय तुमचं म्हणणं काय सांगा मला? अहो सगळी हल्ली चक्रच बदलून गेलंय हो. धड पाऊस सुद्धा नीट पडत नाही. आता मला सांगा, हा पाऊस नीट पडत नाही याला कारण काय? तर प्रदूषण. हे प्रदूषण रोखायला हवं. आता हे प्रदूषण करतं कोण? तर हे कारखाने, फॅक्टऱ्या. आणि आता कारखाने बंद केले तर बेकारी वाढणार. मग आता बेकारी वाढलेली चालेल की पाणी टंचाई? बोला. बेकारी, टंचाई, मी काय म्हणतो? नाही 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 काका, आता तुम्ही काहीही म्हणू नका. अहो तुमचे सगळे प्रॉब्लेम्स माझ्या लक्षात आलेले आहेत. तुम्ही फक्त मला निवडून द्या. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स मी चुटकीसरशी सोडवतो की नाही बघा. बरं, येऊ मी? हां बा, आहो चिंबोरे, आपलं हे कुर्ले, खेकडे, तुमचं हे पक्ष कोणता? अपक्ष. हो, आपला कुठल्याही पक्षावर विश्वास नाही. बरं, येऊ मी? हां, हो या. किती बोलला. बहुतेक सेल्समन होता असणार किंवा LICचा एजंट. कोण तिकीट देणार असल्या माणसाला, म्हणून अपक्षाला यायला त्रास आहे. मग अपक्ष उमेदवार, अपक्ष असले आणखी किती येणार आहेत कोण जाणे. निवडणूक आली की मोकाट सुटतात. हाँगकाँगला स्त्रियांची विक्री सर्वात जास्त.
खासदार डोकवलीकर हाँगकाँगला रवाना. आबा आबा मी जरा सुहासिनींकडे जाऊन येते हा ते पूर्णाचं भांड आहे ना त्यांच्याचकडे राहिलं ते घेऊन येते हा. यागवेश आम्हाला शलाका आणि शिर्या कुठे ती मंडळी सगळी? शिर्या गेल्या मनोजकडे आणि ही शलाका प्रीतीकडे गेली आहे प्रोजेक्टसाठी. आणि शेखर ते देशपांडेंकडे गेले आहेत ना सोसायटीचा अहवाल तपासायला बोलवलं म्हणे. हा मी जाऊन येते बरं का. जाऊन या गॅसवर काय ठेवलेलं नाही ना? नाही 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 गॅस बंद केलाय मी. येते हा आबा लगेच येते. साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषा कशी वाचवावी यावर 11 परिसंवाद. वा. काव्य संमेलनात 2000 कवी कविता वाचणार. कोण आता ह्या वेळेला? हॅलो. नाही इथं नारकर नाही. कोण काय खारकर बोलतायत? भाई खारकर? अरे मला ऐकवलं नारकर. हां हो 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 येणार यायला हवं ना, यायला हवं उद्या. हो हो मग खरं सांगू का तुम्हाला, खारकर माझ्या मनात नाही, माझी इच्छा नाही, पण एक कर्तव्य म्हणून आपण यायला हवं. काय करणार, सगळं तुम्हाला सांगतो सारखे. हो सगळे सारखे, म्हणजे समोरचा कसा डांबी ते सांगतात, हे पण तुम्ही किती सज्जन आहात ते सांगा ना. गेले गेले ते दिवस गेले. हां ते दिवस वेगळे, त्यावेळची ती माणसं वेगळी. काय करणार, ते सगळे सारखे. म्हणजे हे इथं मतं मागायला येतात आणि गोड गोड बोलून जातात ना, पुढं काय नाही, पुढे काय नाही. हो हो बरं काय करणार, उद्या यायला हवं. हो तुम्ही या येत. हां बरं आबा आला आणखीन एक. हाय नमस्कार. नमस्कार. घरात कुणी नाही आहे का? नाही कोणी, मी एकटा आहे. काय तुम्ही बोला माझ्याशी. काय नाही, आत्ताच सगळ्या घरात जाऊन आलो, आता शेवटचं घर म्हणून म्हटलं तुमच्याकडे येऊन जावं. ठीक आहे ठीक आहे. हे बघा तुम्हाला मी सांगतो, काय रस्त्यावर आले का हे गटाराच्या झाकणाची चोरी झालेली आहे. बरोबर. ते भोग उघडं राहिले, तिथे म्हणून आमच्यासारखा माणूस पडला तिथे फ्रॅक्चर व्हायचा कमरेचा ह्या वयामध्ये. कळलं तुम्हाला, ते जरा लवकर काय ते बघा. नाही पण माझं जरा वेगळं काम होतं. प्रत्येक जणाचं काम वेगळं असतं, आमचं काम तेच आहे. हे करायचं कोणी, अरे हे म्युन्सिपाल्टी भाडे ते सगळं खणून ठेवतात, मग परत बुजवतात. दुसऱ्या डिपार्टमेंटचा माणूस खणतो परत बुजवतो. आणि आम्ही चालायचो कुठं रस्त्यावरनं. हा संध्याकाळी घरचं गरबी केवढी असते, फेरीवाली आहेत, हे आहेत ते आहेत, चालायचं कुठं आम्ही. एवढा लांबून आला काय, लांबून आला आम्ही पण जातो लांब फिरायला. रात्रीचं कुत्री भुंकतात रात्रीची, त्यांना कोण आवडणार. गोंधळ काय चाललेला, मी फिरायला तुम्ही येता माझ्या बरोबर फिरायला. माझं काम वेगळं आहे. काम वेगळं म्हणजे काय, ह्या लोकांनी सगळ्यांची पोटं सुटले, आमची खपाट्याला गेले बघा. तुम्ही स्वतःच्या आयुष्यात दिवे लावणार, आमच्या रस्त्यावर दिवे कोण लावणार. मग पण मला चिडायला डोकं फिरू नका. माझ्या झाला मी एवढं काही चिडत नाही. तुम्ही काय होत तुम्ही चला बघू, चला ते माझं काम त्याला कळत. डांबरेट लोक सगळे निवडणुकीला उभे झाले की आमच्या छाताडा नाचायला उभे झाले कळत नाही. अरे शिर्या, शेखर कुठे? शेखर फोन आलाय कोणाचा तरी, तर बोलतायत येत आहेत म्हणाले. कुणाचा फोन होता? अगं बाळू होता आपला, वासू काकाचा. काय म्हणत होता? अगं त्याच्या बहिणीचा साखरपुडा आहे ना, आमंत्रण देत होता. अगं बाई, फोनवरून? तुम्ही त्याला विचारलं नाहीत का, इतक्या जवळ राहतोस आणि फोनवरून आमंत्रण का, ते चालणार नाही म्हणावं? अगं दुपारी येऊन गेला, पण आबानी घरातच घेतलं नाही म्हणे त्याला. असं कसं? अहो आबा काय ओळखत नाहीत का त्याला? कोण कोण काय काय झालं? आबा आबा दुपारी बाळू आला होता का? वासू काकांचा बाळू आला होता का आमंत्रण द्यायला? नाही बो. अहो आबा नीट आठवा. अहो तुम्ही त्याला घरातच घेतलं नाहीत, उमेदवार समजून लेक्चर दिलं. अरे देवा, तो बाहेर होता. अरे पण त्याने अशी दाढी राखली होती ना रे, अशी बोकट दाढी, जर्मन कट, जर्मन ना काय फ्रेंच कट, असं शिरशिरीत होता तो. हा अहो आबा त्याला बघितल्याला 2 वर्ष झाली. तो आमंत्रण घेऊन आला होता साखरपुड्याचं. होय काय? अरे नारायण, मी त्याला ओळखलंच नाही. हा मी त्याला तक्रारी सांगत बसलो, जे गटाराचं झाकण उघडलंय चोरीला. जेऊ द्या हो. काय हां, आणि ते आता सगळं जगभराचं तक्रारी सांगत बसलं की काय करणार. आणि जो येतो तो प्रचारासाठी येतो, म्हणजे गोंधळ उडाला सगळा. म्हणजे ओळखीची माणसं अनोळखी वाटायला लागलेली आहे. काय काय म्हणाला? अहो म्हणणार काय, म्हणाला आबांनी डोस दिला.
डोस बरा म्हणावं प्रकृतीला. सामाजिक जाणीव आज जागृत होतील. काय आबा कसला विचार करताय? मतदान कुणाला करावं हे करूच नाहीये, काय कळत नाहीये. हो असं काय करता? एवढं अमूल्य मत फुकट घालवणार तुम्ही? मतदान न करणं म्हणजे देशाला फसवण्यासारखं आहे आबा. आणि मतदान करणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं आहे. त्याचं काय? आज इतकी वर्ष मी मतदान करतोय, काय फरक पडलाय? आजही शेखर त्याच गर्दीत लोंबकळत लोकलनं प्रवास करतोय. श्यामाला बाजारात गेल्यावर त्याच महागाईला तोंड देते. आणि हा आमचा शिर्या ग्रॅज्युएट झाल्यावर सुद्धा बेकारीचा बळी ठरलाय. तुम्ही लोक या परिस्थितीमध्ये काही बदल करणार आहात का? गेले कुठे सगळे? ज्यांना बहुतेक वेळा फक्त मागायची सवय आहे, द्यायची सवय नाहीये. दिलीच तर फक्त आश्वासनं देतात. ही सुद्धा आता संपलेली दिसत आहे. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी